भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विनापरवानाधारक अल्पवयीन युवकाच्या वाहन चालविण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक प्रशासनाच्या वतीने सूचनापत्र जाहीर करण्यात आले आहे। कॉलेज, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थी हे दुचाकीवरून येतात। अल्पवयीन 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास मोटार वाहन सुधारित अधिनियम 2019 कलम 199 अनुसार पालकास मोटार वाहन चालकास 3 महिन्यापर्यंत कैद, 25,000 रुपये दंड इतक्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तरी आपण आपल्या शाळा, कॉलेज, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमध्ये वर्ग शिक्षकामार्फत सर्व विद्यार्थ्यांना याची जाणीव करून द्यावी। तसेच पालकाच्या व्हॉट्सअप वरती सदरची सूचना प्रसारित करावी। आपल्या शाळा कॉलेजला सूचनापत्र प्राप्त झाल्यापासून 24 तासाच्या आत सदरची सूचना आपल्याकडून विद्यार्थी पालक यांना कळविण्यात यावी, जेणेकरून त्यानंतर कारवाई झाल्यास आमच्या कार्यालयाला पालक वाहन मालकाची कोणतीही तक्रार येणार नाही व तक्रार प्राप्त झाली तरी त्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे पत्र वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र बोरकर यांच्या सहीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।